टचिंग सर्कल्स या टॉपिकवर आधारित एक थेरम आपल्याला बघायचा आहे. बट त्याआधी टचिंग सर्कल म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे बोर्डवर जर तुम्ही बघितलं इथे दोन फिगर तुम्हाला दिसत आहे, दोन सर्कल इथे दिसत आहे, इथे दोन सर्कल आहे, इथे सुद्धा दोन सर्कल आहे. हे दोन सर्कल एकमेकांना टच करताना दिसत आहे, बरोबर. त्यामुळे यांना आपण बोलतो टचिंग सर्कल. बट टचिंग सर्कल म्हणजे एक्झॅक्टली काय, फर्स्ट केसमध्ये हे दोन सर्कल एकमेकांना या पद्धतीने टच होतात, याला आपण बोलतो एक्सटर्नली टचिंग सर्कल. याला काय बोलतो, एक्सटर्नली टचिंग सर्कल. एक सर्कल इथे आहे, एक सर्कल इथे आहे, याला आपण बोलतो एक्सटर्नली टचिंग सर्कल. या केसमध्ये काय होतं, एक सर्कल दुसऱ्या सर्कलच्या आतमध्ये आहे, याला आपण बोलतो इंटरनली टचिंग सर्कल. याला आपण काय बोलतो, इंटरनली टचिंग सर्कल. आणि फर्स्ट केसला आपण बोलतो एक्सटर्नली टचिंग सर्कल. सो यामध्ये काय होतंय, जर फर्स्ट केस जर तुम्ही बघितली, हे दोन्ही सर्कल एकमेकांना एका पॉईंटमध्ये टच करताय, तो पॉईंट आहे टी. फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे आर, सेकंडचा सेंटर आहे एस, आणि हे दोन सर्कल एकमेकांना एका पॉईंटमध्ये टच करताय, तो पॉईंट आहे टी. म्हणजे टी हा एक कॉमन पॉईंट आहे. या टी कॉमन पॉईंटमधून जर मी एक लाईन ड्रॉ केली, लाईन एल जर मी ड्रॉ केली, आता काय होतं यामध्ये, ह्या मोठ्या सर्कलवरचा एक पॉईंट आहे, तिथून एक लाईन अशी ड्रॉ केलेली आहे. सो ही लाईन सर्कलच्या एका पॉईंटमधून पास होते, त्यामुळे ह्या लाईन एलला मी काय बोलणार, या सर्कलची लाईन एल टँजंट आहे, बरोबर. या सर्कलची लाईन एल टँजंट आहे. सेकंड सर्कलसाठी सुद्धा काय होतं, हा एक पॉईंट आहे, या पॉईंटमधून एक लाईन एल ड्रॉ केलेली आहे. सो दिस इज अगेन टँजंट फॉर सेकंड सर्कल. म्हणजे काय, या दोन्ही सर्कलसाठी एक कॉमन टँजंट तुम्हाला दिसते, दॅट इज लाईन एल. ठीक आहे. सेकंड केसमध्ये दोन सर्कल आहे, एका सर्कलचा सेंटर आहे एम, दुसऱ्याचा सेंटर आहे एन. हे दोन्ही सर्कल एका सिंगल पॉईंटमध्ये टच करताय, दॅट पॉईंट इज के. या के पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ केलेली लाईन पी. आता इथे जर बघितलं, ही लाईन पी या मोठ्या सर्कल लाईन पी या पॉईंट के मधून पास होते. हा पॉईंट के मोठ्या सर्कलवर पण आहे, लहान सर्कलवर पण आहे. सो मोठ्या सर्कल जर आपण कन्सिडर केला, त्यासाठी लाईन पी ऍक्ट होणार आहे ॲज अ टँजंट, कारण लाईन पी फक्त सर्कलच्या एका सिंगल पॉईंटमधून पास होते. त्याच पद्धतीने छोट्या सर्कलसाठी सुद्धा लाईन पी टँजंट म्हणून ऍक्ट होणार आहे, कारण अगेन पॉईंट के मधून या एकाच पॉईंटमधून पास होते. आपल्याला माहिती आहे टँजंट म्हणजे अशी लाईन की जी फक्त एका पॉईंटमध्ये सर्कलला टच करते किंवा एका पॉईंटमध्ये सर्कलमधून पास होते, त्याला आपण बोलतो टँजंट. त्यामुळे या केसमध्ये लाईन पी या दोघांसाठी टँजंट असणार आहे. दोघांमध्ये डिफरन्स काय, या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये टँजंटच्या दोन्ही साईडला सर्कल आहे, इथे टँजंटच्या एका साईडला दोन्ही सर्कल आहे. ठीक आहे. सो टचिंग सर्कल म्हणजे काय, ज्यावेळेस दोन सर्कल सेम प्लेनमध्ये लाय करतात, दोन सर्कल एका प्लेनमध्ये लाय करताना पाहिजे, इंटरसेक्ट विथ अ लाईन ॲट अ सिंगल पॉईंट. हे दोन्ही सर्कल या लाईनला एका सिंगल पॉईंटला इंटरसेक्ट करताय. हे दोन्ही सर्कल या लाईनला एका सिंगल पॉईंटला इंटरसेक्ट करताय अँड लाईन इज अ कॉमन टँजंट. आणि ही जी लाईन असते, ही लाईन दोन्ही सर्कलसाठी टँजंट म्हणून ऍक्ट होते, म्हणून आपण त्याला बोलतो कॉमन टँजंट. आणि अशा केसमध्ये हे जे दोन सर्कल असतात, याला आपण बोलतो टचिंग सर्कल. ठीक आहे. समजलं टचिंग सर्कल म्हणजे काय. त्यामुळे जर सपोज तुम्हाला टचिंग सर्कल ड्रॉ करायचं असेल, एक्सटर्नल टचिंग सर्कल सपोज तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, मग काय करायचं, सगळ्यात आधी 3 कोलिनियर पॉईंट घ्यायचे. कसे, कोलिनियर म्हणजे काय, एका लाईनमध्ये लाय करणार आहे. सो सपोज एक पॉईंट आहे एक्स, एक पॉईंट आहे वाय आणि एक पॉईंट आहे झेड. ठीक आहे. यामध्ये काय करणार मी, एक्स हा जो पॉईंट आहे ना, याला सेंटर कन्सिडर करणार, एक्स वाय एवढी रेडियस कन्सिडर करणार आणि एक सर्कल मी ड्रॉ करणार. ठीक आहे. त्यानंतर मी काय करणार, झेड हा सेंटर कन्सिडर करणार, वाय झेड एवढी रेडियस कन्सिडर करणार आणि एक सर्कल ड्रॉ करणार, म्हणजे एवढी रेडियस. सो सर्कल असा काही बनणार आहे, बरोबर. सो सर्कल असेल असा काही. आता यामध्ये काय होतं, हा जो पॉईंट वाय आहे ना, हा एक सिंगल कॉमन पॉईंट आहे दोघांसाठी. त्या पॉईंटमधून जर मी एक लाईन ड्रॉ केली, ही लाईन असणार आहे या दोन्ही सर्कलची कॉमन टँजंट. अशा पद्धतीने एक्सटर्नली टचिंग सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. 3 पॉईंट घेतले, एवढं डिस्टन्स घ्यायचं रेडियस आणि एक सर्कल ड्रॉ करायचा, हा सेंटर, एवढं डिस्टन्स रेडियस, हा सेंटर, एक सर्कल ड्रॉ करायचं. ते ऑटोमॅटिकली फक्त एका पॉईंटमध्ये टच करतील. तो जो पॉईंट असेल तो पॉईंट असणार आहे कॉमन पॉईंट, किंवा आपण असं बोलू शकतो त्या कॉमन पॉईंटमधून एक टँजंट पास होते, विच इज कॉमन टँजंट. त्यानंतर इंटरनली टचिंग सर्कलसाठी अगेन 3 कोलिनियर पॉईंट आपल्याला घ्यायचे, असे पॉईंट की जे एका लाईनवर लाय करतात. सपोज ते पॉईंट मी असे घेते, इथे वाय आहे, इथे एक्स आहे आणि इथे झेड पॉईंट आहे. ठीक आहे. आता मी काय करणार, हा झेड पॉईंट सेंटर कन्सिडर करणार, झेड पॉईंट सेंटर कन्सिडर करणार, एवढी रेडियस कन्सिडर करणार, म्हणजे वाय झेड एवढी रेडियस कन्सिडर करणार आणि एक सर्कल ड्रॉ करणार. तो सर्कल असा काही मला मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मी काय करणार, एक्स वाय एवढी रेडियस कन्सिडर करणार. किती, एक्स वाय, एक कॉमन पॉईंट आला पाहिजे, झेड वाय एवढी रेडियस आणि एक सर्कल, एक्स वाय एवढी रेडियस आणि एक सर्कल. तर यामध्ये काय होतं, वाय हा पॉईंट इथे कॉमन येतो, एक्स वाय एवढी, हा एक्स सेंटर घेतला, एक्स वाय एवढी रेडियस घेतली, तर मला सर्कल कसा मिळणार आहे, असा काही सर्कल मिळेल. या केसमध्ये काय होतं, हा मोठा सर्कल छोटा सर्कल यांचा एक कॉमन पॉईंट मिळतो आपल्याला, पॉईंट वाय. हे जे दोन सर्कल हे एकमेकांना टच करतात इंटरनली. ठीक आहे. समजलं इंटरनली टचिंग सर्कल, एक्सटर्नल टचिंग सर्कल.
आणि त्यामध्ये काय डिफरन्स असतो किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन कसं ड्रॉ करायचं आहे. तर यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, सपोज आपल्याला जर असं विचारलं की दोन सर्कल एक्सटर्नली टच करताय किंवा इंटरनली टच करताय आणि त्यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला विचारलं. कशामधलं डिस्टन्स? डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल. सेंटर्स ऑफ सर्कल. फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे आर, सेकंडचा सेंटर आहे एस. तर सपोज मला डिस्टन्स आर एस विचारलं. या केसमध्ये फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे एम, सेकंडचा सेंटर आहे एन. आणि जर मला विचारलं या दोन सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स एम एन जर मला विचारलं ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट सर्कल आहे, आता हा सेंटर आहे, हा एक पॉईंट आहे, हा सर्कलवरचा पॉईंट आहे, त्यामुळे हे काय असणार आहे? रेडियस. बरोबर. सेकंड सर्कलसाठी हा सेंटर आहे, हा सर्कलवरचा पॉईंट आहे, म्हणजे हे सुद्धा काय असणार? रेडियस. सपोज याला मी R1 बोलली, याला R2 बोलले. ठीक आहे. आपण काय करतो, आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट केसमध्ये आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट आर अँड एस फाइंड करायचं, म्हणजे थोडक्यात काय टोटल लेंथ आपल्याला आर एस फाइंड करायचे डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. सो हे तीन जे पॉईंट आहे हे तीन पॉईंट कोलिनियर आहे, एका लाईनवर लाई करत आहे. त्यामुळे हे जे डिस्टन्स असणार आहे टोटल डिस्टन्स आर एस, आर एसला मी असं लिहू शकते RT प्लस TS, RT प्लस TS. RT म्हणजे फर्स्ट सर्कलची रेडियस R1, TS म्हणजे सेकंड सर्कलची रेडियस R2. सो RS इज इक्वल टू R1 प्लस R2. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नली टच करतात त्यावेळेस त्यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी काय असतं, त्यांच्या ज्या रेडियाय असतात त्यांची ॲडिशन R1 प्लस R2. ठीक आहे. सिंपल आहे. लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. एक्सटर्नली टच करता म्हणजे असे काय असणार आहे, मग हे दोन सेंटर याच्यामधला डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स प्लस एवढं डिस्टन्स, ही म्हणजे फर्स्ट सर्कलची रेडियस, ही सेकंड सर्कलची रेडियस. सो रेडियाची ॲडिशन. सेकंड केसमध्ये इंटरनली टच ज्यावेळेस करता त्यावेळेस जर मला विचारलं की डिस्टन्स बिटवीन सेंटर काय आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट एम अँड एन, एम आणि एन याच्यामध्ये असणारा डिस्टन्स काय असणार आहे. आता अगेन हे डिस्टन्स आपल्या रेडियसच्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. सो हा मोठा सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे एम. सपोज ही जी रेडियस आहे या रेडियसला मी बोलते R1. ठीक आहे. हा छोटा सर्कल आहे, छोट्या सर्कलचा सेंटर आहे एन आणि त्याची रेडियस आहे एवढी. बरोबर. एवढं रेडियस कन्सिडर करून आपण सर्कल ड्रॉ केलेला. सो दिस इज R2. आपल्याला काय पाहिजे, डिस्टन्स MN म्हणजे आपल्याला लेंथ MN पाहिजे. सो MN लेंथ काय असणार आहे, इथे जर तुम्ही बघितलं KN प्लस NM इज इक्वल टू टोटल KM. KN प्लस NM इज इक्वल टू टोटल KM. बरोबर. टोटल लेंथ काय, या दोन लेंथची सम. अँड देअरफॉर KN म्हणजे काय R2 प्लस NM ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि KM म्हणजे हे टोटल डिस्टन्स, KM म्हणजे काय R1. अँड देअरफॉर NM इज इक्वल टू R1 मायनस R2. सो डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज सबट्रॅक्शन ऑफ देअर रेडियाय. ठीक आहे. अगदी सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नली टच करतात रेडियाची ॲडिशन करा, ज्यावेळेस दोन सर्कल इंटरनली टच करता रेडियसची सबट्रॅक्शन करा, मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस मायनस करा. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, या थेरमचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. सगळ्यात आधी बघूया थेरमची स्टेटमेंट काय आहे. इफ टू सर्कल्स टच इच अदर, दोन सर्कल आहे, हे सर्कल सपोज एकमेकांना टच करताय. फर्स्ट केस अशा पद्धतीने दोन सर्कल एक्सटर्नली टच करताय. सेकंड केस या पद्धतीने दोन सर्कल इंटरनली टच करताय. तर ह्या केसमध्ये देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, या दोन सर्कलचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असणार आहे, पॉईंट सी. या केसमध्ये या दोन सर्कलचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असणार आहे, पॉईंट सी. देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे लाई करतो, लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. या दोन सर्कलच्या, या सर्कलचा सेंटर आहे ए, याचा सेंटर आहे बी. या दोन सर्कलच्या सेंटरला जॉईन करण्यास जर मी लाईन ड्रॉ केली, या लाईनवरती हा पॉईंट सी लाई करणार आहे. त्याच पद्धतीने इथे हा सेंटर आहे ए, दुसऱ्या फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे ए, सेकंडचा सेंटर आहे बी. यांना जॉईन करण्यास जर मी लाईन ड्रॉ केली, या लाईनवरतीच हा जो पॉईंट सी आहे तो पॉईंट सी लाई करतो. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. समजलं काय सांगतात थोडक्यात काय, सपोज दोन सर्कल्स एकमेकांना टच करताय, हा जो दोन सर्कल एकमेकांना टच करताय, हा जो टचिंग पॉईंट असणार आहे हा पॉईंट नेहमी कुठे लाई करेल, या सर्कलचा सेंटर, या सर्कलचा सेंटर यांना जॉईन करण्याची मी लाईन ड्रॉ करेल, या लाईनवरतीच हा पॉईंट सी लाई करणार आहे. त्याच पद्धतीने जर सर्कल इंटरनली टच करता, म्हणजे हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे, हे ह्या पॉईंटमध्ये टच करतात, तर हा पॉईंट कुठे लाई करणार आहे, हे जे सेंटर्स आहे या सेंटरला जॉईन करण्याची जी लाईन असणार त्या लाईनवरती हा पॉईंट लाई करणार आहे. सो दिस इज द स्टेटमेंट. आता याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. त्यासाठी आपण दोन्ही केस कन्सिडर केलेला आहे. सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, सर्कल्स आर टचिंग इंटरनली. एक सर्कल आहे त्याचा सेंटर ए, सेकंडचा सेंटर बी. इथे सुद्धा सेम कंडिशन घेतलेली आहे. लाईन एल ही या दोघांच्या कॉमन पॉईंट सी मधून जाणारी लाईन ड्रॉ केली. सो दिस इज टँजंट. त्याच पद्धतीने इथे सुद्धा लाईन टँजंट म्हणून ऍक्ट होणार आहे. सो व्हॉट इज गिवन, सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी. सी इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी. ठीक आहे. दिस इज गिवन. व्हॉट टू प्रूव्ह, पॉईंट सी लाईज ऑन लाईन ए बी. सी पॉईंट कुठे लाई करतो, सेंटरला जॉईन करणार लाईनवरती, म्हणजे लाईन ए बी वरती पॉईंट सी लाई करतो.
लाईन ए बी वरती पॉईंट सी लाय करतोय. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो प्रूफसाठी काय, लेट लाईन एल बी कॉमन टँजंट थ्रू सी. आपण त्यासाठी काय केलं, हा जो पॉईंट सी आहे याच्यामध्ये एक कॉमन टँजंट ड्रॉ केली लाईन एल. त्याच पद्धतीने ह्या पॉईंट सी मध्ये सुद्धा कॉमन टँजंट ड्रॉ केलेले आहे लाईन एल. आता हे जे प्रूफ आहे या दोन्ही सर्कलसाठी, या दोन्ही केसेससाठी ॲप्लिकेबल असणार आहे. त्यामुळे एक्सप्लेनेशनसाठी आपण एक कोणता जरी सर्कल रेफर केला तरी चालणार आहे. सो लेट लाईन एल बी कॉमन टँजंट थ्रू पॉईंट सी. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए सी. आता एल हा ए सीला परपेंडिक्युलर असणार आहे का, कारण एल जी आहे ही या सर्कल्सची टँजंट आहे. ए सी ही रेडियस आहे. आपल्याला माहिती की टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे आपण लिहिणार लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए सी. लाईन एल टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ए सी. त्याच पद्धतीने ह्या सर्कलसाठी लाईन एल ही टँजंट म्हणून ऍक्ट होणार आहे. बी सी ही रेडियस असणार आहे. म्हणून या केसमध्ये सुद्धा लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. ठीक आहे, इथे रिझन देणार आपण टँजंट थेरम. समजलं काय केलं आपण, टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर, ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर, हे रिलेशन आपण लिहिलं. आता ही जी सेम लाईन आहे दॅट इज सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर टू लाईन एल, सेगमेंट बी सी परपेंडिक्युलर टू लाईन एल. सो थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. आता इथे जर तुम्ही बघितलं लाईन एल आहे, या लाईन एलला ही सुद्धा परपेंडिक्युलर आहे, ही सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे असा सीन आहे, ही एक लाईन एल आहे, ही सुद्धा परपेंडिक्युलर आहे आणि ही लाईन हा पोर्शन सुद्धा परपेंडिक्युलर किंवा ही सेगमेंट परपेंडिक्युलर आहे, ही सेगमेंट सुद्धा परपेंडिक्युलर आहे. सो थ्रू पॉईंट सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. आता एक लाईन आहे, एक पॉईंट आहे, ह्या एका पॉईंटमधून आपण एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो लाईन एलला. म्हणजे ही लाईन एल आहे, हा जो पॉईंट सी असेल तर ह्या सी मधून आपण एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. फक्त एक परपेंडिक्युलर पॉसिबल आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे ही एकच लाईन आहे, ही एकच लाईन आहे. म्हणजेच काय, ए सी बी हे सगळे एका लाईनवर लाई करतात. थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. देअरफॉर पॉईंट सी ए बी आर कोलिनियर. हे एका लाईनवर लाई करतात. म्हणजेच काय, पॉईंट सी ए बी हे कोलिनियर आहे. कोलिनियर आहे म्हणजेच काय, हा सी पॉईंट कुठे लाई करतोय, ए आणि बी यांना जॉईन करणाऱ्या लाईनवरती लाई करतोय. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो दिस इज द प्रूफ. समजला काय केलं आहे आपल्याला, काय प्रूव्ह थेरम काय सांगतो, ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना टच करतात, हा जो पॉईंट कॉमन पॉईंट असतो तो नेहमी सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवरती लाई करतो. तेच आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. त्यासाठी आपण काय यूज केलं, रेडियस टँजंट परपेंडिक्युलर असतात, रेडियस टँजंट परपेंडिक्युलर असतात. सो ही टँजंट, या टँजंटला पॉईंट सी मधून जर मी एक परपेंडिक्युलर करायचा प्रयत्न केला तर ही परपेंडिक्युलर लाईन जी आहे ती फक्त एकच असणार आहे. एकच पॉसिबल लाईन आहे. म्हणजेच काय, ए सी आणि सी बी हे एकाच लाईन, हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर लाई करतात. एका लाईनवर लाई करतात म्हणजे ते कोलिनियर आहे. कोलिनियर आहे म्हणजेच काय, सी कुठे लाई करतो, ए बी या लाईनवर लाई करतो. हेच प्रूफ. ओके, आता यावरून आपण अजून एक कन्क्लुजन काढू शकतो. जर सपोज अशा दोन्ही केसेसमध्ये आपल्याला विचारलं की या दोन सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स काय आहे. काय विचारलं, डिस्टन्स बिटवीन सेंटर. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स म्हणजेच काय, फर्स्ट केससाठी ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नली टच करतात, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, त्या केसमध्ये डिस्टन्स बिटवीन सर्कल म्हणजे कशातला डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. हा सर्कलचा सेंटर, हा सर्कलचा सेंटर. सो ह्या दोन सेंटरमध्ये असणारं डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्टन्स ए बी. ए सी बी हे कोलिनियर आहे, आपल्याला इथे मिळेल, किंवा सी ए बी हे कोलिनियर आहे, इथे आपल्याला मिळालं. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, कोलिनियर पॉईंट असेल तर आपण असं लिहितो, ए सी प्लस सी बी इज इक्वल टू ए बी. राईट, ए सी प्लस सी बी इज इक्वल टू ए बी. कोलिनियर ज्यावेळेस तीन पॉईंट असतात त्यावेळेस आपण हे असं रिलेशन लिहू शकतो, टोटल लेंथ इज इक्वल टू सम ऑफ दिस टू लेंथ्स अँड दॅट इज ए बी. म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी. ठीक आहे, ए सी प्लस बी सी. ए सी प्लस बी सी. सपोज या सर्कलची रेडियस मी R1 कन्सिडर केली, या सर्कलची रेडियस मी R2 कन्सिडर केली. त्यामुळे आपण काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स और डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ रेडियाय. सम ऑफ रेडियाय. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नली टच करतात त्यावेळेस या दोन सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी किती असणार आहे, या रेडियाची सम R1 प्लस R2. इव्हन इथे विजिबल आहे. जर आपण अशी केस काढली की दोन सर्कल एक्सटर्नली टच करताय, या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स. हे डिस्टन्स म्हणजेच काय, या सर्कलची रेडियस, हे डिस्टन्स म्हणजे या सर्कलची रेडियस. त्यामुळे या दोन सर्कलच्या रेडियाची ॲडिशन करायची, ती ॲडिशन असणार आहे या दोन सेंटरमध्ये असणार डिस्टन्स. बट दिस इज फॉर एक्सटर्नली टचिंग सर्कल. जर आपण इंटरनली टचिंग सर्कलचं बघितलं, म्हणजे ह्या केससाठी जर बघितलं, वेन सर्कल्स आर टचिंग इंटरनली. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर, डिस्टन्स बिटवीन एक ह्या सर्कलचा सेंटर आहे ए, या सर्कलचा सेंटर आहे बी. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी दॅट इज इक्वल टू ए बी. आता हे डिस्टन्स किती असणार आहे, ए बी सी हे कोलिनियर पॉईंट हे आपल्याला माहिती आहे, तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाई करतात. आपण असं लिहू शकतो, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी
ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी असं पण लिहू शकतो. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला डिस्टन्स ए बी पाहिजे. सो ए बी काय असणार आहे, ए बी इज इक्वल टू ए सी मायनस बी सी. आता हा जो मोठा सर्कल आहे, हा मोठा सर्कल ए सी रेडियस असणार आहे, याला जर मी R1 बोलले, आणि हा जो छोटा सर्कल आहे याची बी सी रेडियस असणार, याला जर मी R2 बोलले. सो ए बी इज इक्वल टू ए सी मायनस बी सी, ए सी इज R1, बी सी इज R2. सो ए बी इज इक्वल टू R1 मायनस R2. म्हणजे काय, दोन सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स काय असणार आहे, त्यांच्या रेडियाची सबट्रॅक्शन. तर हे दोन इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू R1 मायनस R2. ठीक आहे. हे तुम्ही डोळ्यासमोर फिगर आणा की ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नली टच करताय आणि हे दोन सेंटर आहे, मग याच्यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार, हे डिस्टन्स म्हणजेच काय, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स. ही पहिल्या सर्कलची रेडियस, ही दुसऱ्या सर्कलची रेडियस, म्हणजे दोन रेडियाची ॲडिशन. ज्यावेळेस सर्कल्स इंटरनली टच करताय, म्हणजे हा एक सेंटर आहे, हा एक सेंटर आहे, तर ह्या दोन सेंटरमध्ये असणार डिस्टन्स म्हणजे किती, हे डिस्टन्स किती असणार आहे, एवढं टोटल डिस्टन्स. म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस सपोज R1 असेल आणि हा जो छोटा सर्कल आहे याची ही रेडियस, एवढं डिस्टन्स. सो R1 मायनस R2. ज्यावेळेस एक्सटर्नली टच करता रेडियाची ॲडिशन करा, इंटरनली टच करता तेव्हा रेडियाची सबट्रॅक्शन करा, मोठ्या रेडियसमधनं लहान रेडियस मायनस करा.